निवडणुका EVS ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे प्रत्यक्ष महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। दुपारी 2 ते 5 या वेळात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी EVM निवडणूक आयोग केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। त्यानंतर एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले। या निवेदनात पुढे म्हटले आहे, सर्वच निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावा। निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर थांबवा। धनशक्तीच्या बळावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर बंदी घालावी। पक्षाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा राज्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला। तसेच मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना तात्काळ बंद झालीच पाहिजे। गायरानधारकांच्या नावे 7/12 झालाच पाहिजे। यावेळी प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे, नवाब शेख, निर्मल पेटारे, साहेबराव दाभाडे, मनोज साळवे, राजू गवारगुर, विनोद कीर्तिशाही, नितिजा भोसले, पुष्पा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।